The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। न अन्तलिखे न समुद्रमध्ये न पवतानं विवरं पविस्य न विज्जति सो जगति पदेशो यत्ठितो मुञ्चेय पापकं मा। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून, आज या वर्षावास पर्वातील सायंकाळच्या मंगलमय प्रहरी श्रद्धावान धम्म उपासक उपासिका उपरवट परिवाराच्या निवासस्थानी आयुष्यमती श्रद्धावान भगिनी रोशनीताई प्रशांत राणे ह्या भगिनीच्या गर्भमंगल धम्म संस्काराच्या निमित्ताने उपस्थित राणे आई बाबा, उपरवट आई बाबा, श्रद्धावान धम्म उपासक कपिल सादवे साहेब, पुण्याच्या विविध भागांमधून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। तर प्रत्येक महिन्यामध्ये रोशनीताईचा हा गर्भमंगल विधी संपन्न होतो आहे। भगवान बुद्धांनी बघा 2600 वर्षांपूर्वी कॉज आणि इफेक्ट म्हणजे प्रतीत्य समुत्पाद नावाचा एक सिद्धांत सांगितलेला आहे। त्यालाच आपण कार्य कारण भाव म्हणतो। भगवान म्हणतात या सृष्टीच्या संदर्भामध्ये, या संपूर्ण ब्रह्मांडाच्या संदर्भामध्ये, म्हणजे आपण फक्त एका ग्रहावरती वास्तव्य करतो याचा अर्थ असा नाही आहे की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच पृथ्वी हा ग्रह आहे। भगवान म्हणाले असेही नाही की आपल्याला फक्त पृथ्वीपुरतं ज्ञान आहे किंवा एवढं आता माहीत होत आहे की एकापेक्षा अधिक ग्रह आहेत। आता चंद्रावरची मोहीम फत्ते करून आले बघा इस्रोचे लोक। चंद्रावरती पण ऑक्सिजन आहे का किंवा इतर कोणी जीवसत्व राहतात का ह्याचं पण ते रिसर्च करत आहे, संशोधन करत आहे। मंगळावरती पण लोक जाऊन येत आहेत। मंगळावर नासाचं यान जाऊन आलं, बऱ्याचदा लोक जात आहेत। त्याच्या व्यतिरिक्तही कोणत्या ग्रहावरती जाता येईल का छोट्या मोठ्या, त्याचाही संशोधक वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत। तर भगवंतांनी बघा 2600 वर्षांपूर्वी जो जिक्र केला, जे भाष्य केलं आहे, आता जे आपण आव्हान सूक्त घेतो ना, त्यामध्ये समंता चक्रवालेसु अत्रा गच्छन्तु देवता असं म्हटलेलं आहे। समंत चक्रवाल म्हणजे ब्रह्मांड पूर्ण। तर ब्रह्मांड म्हणजे शब्दाने लोक गोंधळून जातात बरेच आपले तर लयच गोंधळून जातात।
कोणता शब्द वापरला की देवता शब्द वापरला की त्याचं डायरेक्शन तिकडंच असा काटा फिरते, थांबतच नाही इकडे. असं लयच कन्फ्युजनमध्ये लोक आहेत बापा. काही काही तर काय सांगावं, ते फोडूनच सांगावं लागते त्यांना. तर ब्रह्मांड शब्द ऐकला की बापा हे कोणीकडचं तिकडचं सांगायला का म्हणते जी, तिकडचं काहीच नाही हो, सगळंच इकडचंच आहे. पण आता अभ्यास कमी आहे त्यांना कोण कसं सांगावं, कारण कॉपी एडिट पेस्ट मी नेहमी सांगतो तिकडे झालेलं आहे. आणि त्यामुळे कोणता असं कन्फ्युजनवाला पॉईंट आला, मुद्दा आला ना की लोकांना वाटते ते तिकडचंच आहे. तिकडचं काहीच नाही आहे जगात, कुठलंच काही नाही. बुद्धाचा धम्म हा 2600 वर्षांपूर्वीचा आहे. आणि या भारताचा जगाचा इतिहास जर आपण वाचला, पाहिला, ऐकला ना तर आपल्या लक्षात येईल की बुद्धाच्या अगोदर अध्यात्म काहीच नाही आहे. जे काही आज आपल्याला अध्यात्म दिसते, ज्या काही परंपरा दिसतात किंवा जे जे म्हणून काही व्रतवैकल्य लोक करतात किंवा ज्या ज्या धर्मांवर सदाचाराचा प्रभाव आहे, जसं वारकरी संप्रदाय आपण पाहतो आहे, पंढरपूरला जातात तर वारकरी होण्यासाठीचं टर्म्स आणि कंडिशन्स आहेत. त्याच्यामध्ये पंचशिलाच्या काही भाग आहे बघा. तुम्हाला माहीत असेल नसेल तर प्रत्येक नाथपंथीय जे महाराज वगैरे असतात बघा, नवनाथ वगैरे, ते भिक्षूंमधून ते निघालेले आहेत. किंवा आता महायान आहे, तंत्रयान आहे, वज्रयान आहे, बौद्धिझममध्ये जे आपल्याला पाहायला मिळते ना, तर त्यांच्यामध्ये पण बदल होत गेलेला आहे. मग पूजा वगैरे सगळ्यांच्या वेगवेगळ्या आहे. तर सगळा काही बुद्ध धम्माचाच भाग आहे. म्हणून आपण असं नाही म्हणू शकत. तर भगवंताने, मी यासाठी म्हणून सांगतो आहे की भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की आपण तर पृथ्वीपुरताच विचार करतो आहे. तर एलियन्स वगैरेची कल्पना केली आहे बघा, त्या पीके चित्रपटामध्ये एलियन्स म्हणतात त्याला. एलियन्सची कल्पना केलेली आहे की दुसऱ्या ग्रहावरून आले, ते यंत्र घेऊन वगैरे वगैरे. हकीकतमध्ये आले तर बापा काय काय होईल, कारण ते आपल्यापेक्षा किती प्रगत असेल काय माहिती. आपल्याला एवढंच ज्ञान आहे. जसं मी नेहमी सांगतो की बेडूक असते, ते बेडूक ज्या डबक्यामध्ये राहते, ज्या तलावामध्ये राहते, त्याला वाटते बस हाच महासमुद्र आहे. त्याला काय माहीत महासमुद्र पण असते म्हणून. तर त्याला त्याच्यापुरता तोच समुद्र. मागे मी सांगितलं होतं एकदा की बा एक बेडूक होता, त्याचे 2 पिल्लं होते आणि ते 2 पिल्लं असे त्या डबक्यातून बाहेर गेले आणि जाता जाता गावाच्या शेजारी गेले. गावाच्या शेजारी बैल दिसला त्यांना, आणि बैल दिसला तर यांना वाटलं अरे बापा हे आपल्यापेक्षा लय मोठा आहे. आणि मम्मी तर सांगत होती की मीच मोठी आहे बा या जगामध्ये. तर मग ते त्यांनी पाहिलं आणि ते बैल ओरडला आणि ते बैलाचं पोटबीट असं मोठंच्या मोठं त्यांना दिसलं. आणि ते मग घरी आले आणि ते त्याच्या मम्मीला आणि पप्पाला म्हणे बा तुम्ही तर म्हणत होते की आम्हीच मोठे आहे, बस आम्हीच फक्त मोठे आहे. तर यांनी सांगितलं की ते आम्ही पाहून आलो तर ते आपल्यापेक्षा लय मोठा प्राणी आहे म्हणे या जगात. तर ते बेडूक म्हणे किती मोठा प्राणी आहे म्हणे. ते मम्मी पप्पा ते म्हणे किती मोठा प्राणी आहे. तर एक जण म्हणे बा खूपच मोठा प्राणी आहे. तर बेडूक बघा असं फुगते पावसाळ्यात. तुम्ही कधी पाहिलं, आता पावसाळ्याचे दिवस आहे, बेडूक पाहिले तुम्ही, ओरडतात गावाकडे वगैरे, नदीच्या किनारी असे ड्राव करतात ते मोठमोठे. दिवसाला तर तुम्ही पाहिले तर त्यांच्या इथं असा ते फुगा फुगते बघा ते आणि ओरडतात. तर ते त्या बेडकाच्या मम्मीनं, त्या पिल्लांच्या मम्मीनं पप्पानं फुगवायला सुरुवात केली. एवढा होता का तो प्राणी कोणता पाहिला, ते एवढा होता का. फुगता फुगता फुगवलं. अहंकार असा असते माणसाचा बा, त्या फुग्यासारखाच अहंकार असते बघा माणसामध्ये. तो त्यानं फुगवलं ते आणि फटकून फुटून गेलं, जाग्यावर जीव गेला. तर ते म्हणे बा सांगण्याचं तात्पर्य की माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही, मीच मोठा आहे. तर असा एक भाव होता. तर भगवान बुद्धांनी सांगितलं बघा या जगामध्ये असे काही पशु पक्षी प्राणी आहेत की जे आपण पाहिलेले नाही. आता मागे मी बघा समुद्राचे 8 गुण सांगत होतो का नाही, तुम्ही ऐकलं असेल, प्रवचन टाकलं का माहिती नाही, आपलं अपलोड केलं की नाही माहिती, टाकलं. तर त्याच्यामध्ये सांगितलं भगवंतानं 300 400 500 योजन लांब मासे आहेत समुद्रामध्ये. आता आपण पाहिले नाही म्हणजे काही म्हणता भगवान बुद्ध असं म्हणेल एखादं, पण असं आहे का काही. तुम्ही टी व्हीवरती बातम्या येतात, फेसबुक सोशल मीडियावरती कधी फोटो येतात बघा, ते व्हेल मासा किंवा अजून कोणता तरी मासा आहे खूप मोठाच्या मोठा, मरून मग तो बाहेर येऊन पडला आणि तो जर फुटला तर त्याची दुर्गंधी वगैरे येते, असं कधी पाहिलं असेल. किंवा शार्क मासे वगैरे प्रचंड मोठे असतात. हे शिप वगैरे असतात ना मोठमोठे, त्यांना कैच्या वगैरे असतात किंवा ते असं काही सेन्सर वगैरे त्याला असतात म्हणणं आहे की ते मासे वगैरे बाजूला होत असतील, असं काहीतरी आहे ते, किंवा त्यांनी काही करू नये म्हणून. तर मोठमोठे मासे असतात. तर भगवंताने त्याचा जिक्र केलेला आहे. समुद्र भरपूर प्रकारचे समुद्र आहे आणि त्याचे 8 विशिष्ट गुण आपण ऐकले प्रवचनातून. म्हणजे आश्चर्यकारक त्याला शब्द वापरला. काय शब्द वापरला भगवंतानं? भगवान म्हणाले समुद्रामध्ये जसे आश्चर्यकारक 8 गुण आहेत विशेष, तसेच माझ्या धम्मामध्ये सुद्धा आश्चर्यकारक असे 8 गुण आहेत. आणि ते आपणास सांगितले मी. तर बौद्ध धम्म जो आहे फार अथांग आहे बघा.
आपण तर बाबा मी माझं सांगतो तर बिलकुल त्या घुटण्या एवढ्या काय गुडघ्या एवढ्या काय त्या खालच्या तळपायाच्या वरचं जे चामडा आहे ना तिथपर्यंत आपण खोल गेलेलो नाही. आपण काहीच नाही आहे. बौद्ध धम्म त्रिपिटक कशाला म्हटलेलं, सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक. आपल्याला वाटतं एखादा ग्रंथ वाचला, हां मला माहीत आहे म्हणते भगवान बुद्धानं काय सांगितलं ते बाबासाहेबांना काय सांगेन. ढेकळाचा अभ्यास नाही पहा काय, आणि प्रॅक्टिकल तर बापा बिलकुलच नाही. तर पाहतो आम्ही तर ते फक्त भाषण वाचन एवढंच आहे फक्त. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की बुद्ध धर्मामध्ये ब्रह्मांडाबद्दल भगवंतानं जे भाष्य केलं आहे किंवा या सृष्टीबद्दल जे भाष्य केलं आहे, तर भगवान बुद्ध म्हणाले जे जे म्हणून काही इथे घडते आपल्यासह आपल्या अवतीभोवती या 3.5 हाताच्या कायेमध्ये, या मनामध्ये आणि संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे जे म्हणून काही घडते ते विनाकारण घडत नाही. फक्त फरक एवढाच असतो की काही घटना घडतात त्याचे कारण आपल्याला समजत नाहीत आणि काही घटनांचे कारण आपल्याला समजतात. आता ज्याला काहीच माहीत नाही, समजा उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. हो, आता इस्रोचं यान गेलं तिकडे वरती, गेलं का नाही. आता तिथं नाही गुरुत्वाकर्षण शक्ती, तर ते चंडूसारखे बॉलसारखे माणसं असे उड्याच मारतात तिथे. बघितलं तुम्ही व्हिडिओ आले, आता त्यांनी पाठवले, लाईव्ह व्हिडिओ पाठवला त्यांनी. तर तिकडे माणसाला असं उभं राहता येत नाही, असं चालता येत नाही, गुरुत्वाकर्षण शक्ती नाही ना तिथे. तर समजा ज्याला काहीच माहीत नाही यातलं, आणि अशा एखाद्या माणसाला सांगितलं तुम्हाला माहीत आहे का माणसं वरती गेले होते आणि ते फुटबॉलसारखे असे उडूच लागले, ते म्हणेल काय मला काय वेड समजतो का तू, म्हणेल का नाही, म्हणजे त्याचं नॉलेज नाही त्याला. बरोबर का नाही. बघा तुम्ही कोणत्या गोष्टीचं एखाद्याला सांगितलं की बा आता मिलिटरी जे असते तिकडे बॉर्डरवर मिलिटरी असते ना, तर ते मिलिटरी ते झोपूनच असे चालतात या याच्यावरती आणि खूप लांब लांबपर्यंत. एखाद्याला जर सांगितलं काही म्हणते का 3 किलोमीटर चालते का, आता त्या दिवशीचे एका मिलिटरीमॅननं सांगितलं रिटायर्ड झाल्या म्हणते की म्हणे काय सांगू एवढं डेंजर असते म्हणे की सर्वसामान्य माणूस जगूच शकत नाही तिकडे, एवढी कंडिशन बेकार असते म्हणे. बर्फात पण राहावं लागते म्हणे, किंवा जंगलामध्ये असं अंगावरती गवत बिवत घेऊनच राहावं लागते म्हणे, अंडरग्राऊंडमध्ये राहावं लागते म्हणे, किंवा कुठं पाय ठेवला तर बापा कुठून काय ते बॉम्ब बिम फुटेल ह्याचा काही भरोसा नसते म्हणे, जीव मुठीत ठेवूनच. आणि तरी पण देशाच्याबद्दल श्रद्धा असते म्हणे, भावभक्ती असते म्हणे, तर घाबरण्याचा काही विषयच नसते म्हणे. अंधारात बसावं लागते म्हणे, थांबावं लागते. तिकडनं जर कोणी काही टाकलं तर कोणाच्या अंगावर पडेल आणि कोण मरेल ह्याचं काहीच सांगता येत नाही म्हणे. तर बघा आता एखाद्याला इकडच्या काहीच माहीत नाही त्याला सांगितलं असं असं असते बरं, काही म्हणता का म्हणते फक्त बंदूक हातात असली म्हणजे झाला मिलिटरीमॅन म्हणते. तर प्रत्येक गोष्टीचा आपल्याला नॉलेज नाही. मी जसं नेहमी सांगतो की आपला पोरगा जरी डॉक्टर आहे, पोरगी डॉक्टर आहे आणि मायबाप डॉक्टर नाही, आणि त्यांना म्हटलं बा तुम्ही पोरगा आणि पोरगी डॉक्टर आहे आणि एक दिवस तुम्ही यानं ऑपरेशन करा बरं, तुमचा पोरगा आणि पोरगी ऑपरेशन करते, MBBS MD झाले. आता ती माय ती मम्मी आणि पप्पा कोण असतील तर करतील का ऑपरेशन, बापा जिवंत असलेला मारून टाकतील ती काय ऑपरेशन करतील. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की जगातल्या सगळ्याच लोकांना सगळ्याच गोष्टींचं नॉलेज नाही आणि नसते. मी असो तुम्ही असो की कोणी असो, अशा कितीतरी गोष्टी आहेत, असं कितीतरी क्षेत्र आहेत असे की त्याचं नॉलेज आपल्याला परिपूर्ण नाही आहे. असं जरी आपण पाहिलं तर ज्याचं क्षेत्र जे आहे त्यांना त्याचं परफेक्ट नॉलेज आहे. सगळ्याच क्षेत्रातलं नॉलेज आहे का आपल्याला, बरोबर की नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की ज्या ठिकाणी जिथे कुठे ज्यांच्या कोणाच्या संदर्भात जे जे म्हणून काही घडते ना तर त्याला कारण असते, भलेही ते आपल्याला समजत नाही परंतु कारण असते. तर मी हे यासाठी म्हणून सांगतो की बुद्धाचा कर्म सिद्धांत जो आहे ना, प्रतीत्य समुत्पाद कार्य कारण भाव, तर बुद्ध म्हणाले आपोआप ऑटोमॅटिकली या जगामध्ये कोणीही ना कधी सुखी होईल ना कधी दुःखी होईल. आपोआप काहीच होत नाही, कर्म आहे, कर्माचा परिणाम आहे. कॉज आणि इफेक्ट म्हटलं आहे. आत्ताचीच गोष्ट सांगतो तुम्हाला, बघा कर्म कसं फळ देते. 2 प्रकारचे कर्म सांगितले, कुशल अकुशल, किंवा पाप आणि पुण्य. 2 कर्म सांगितले भगवान, प्रकार सांगितले त्याचे पाप आणि पुण्य. इथेच तुम्हाला उदाहरण सांगतो. आता भगत परिवाराला होतं, ते आता गेले निघून, तुम्हाला सांगितलं ना की त्या बाबांनी साहेबानं की तंबाखू सोडली, त्यांनी प्रामाणिकपणे येऊन सांगितलं नाही. बायको सांगत होती धडधड म्हणे, बनतेजी बापा काय सांगू तुम्हाला, 10 महिने झाली घरातला TV बंद आहे म्हणे, रात्रंदिवस प्रवचन धम्म देसनाच. आणि त्यातल्या त्यात हा माणूस म्हणे, ते आता सांगत होते आई
आई बाबा आपण सगळेजण होतो. ते म्हणे माणसानं तंबाखू सोडला. अगोदर तर म्हणे हे कधीच ऐकत नव्हते आणि आता एवढी गोडी लागली धम्मदेशन ऐकण्याची, रात्रंदिवस तिथं कामाला गेले तरी हेडफोन टाकते आणि प्रवचन ऐकत राहते. आणि बदल असा झाला की तंबाखू सोडला म्हणे. आता मला सांगा, तंबाखू सोडणं म्हणजे काय साधी गोष्ट वाटते का? जे तंबाखू खातात त्यांना विचार. जे बिडी पिते त्यानं बिडी सोडायची तर ते लाख प्रयत्न करेल, त्यांच्या घरचे परेशान, ते बिडी सोडू शकत नाही. दारू सोडणं लय मुश्किल आहेत गोष्टी. भगवान बुद्ध म्हणाले धरणं सोपं आहे, सोडणं लय अवघड आहे. व्यसन धरणं खाणं पिणं लय सोपं आहे, पण सोडणं लय अवघड आहे. आता कोणत्या डॉक्टरनं समजा पथ्य बिथे सांगितलं की खाऊ नका, आहे का नाही? बघा तुम्ही आता डाएटवर काम करतात, विचारा तुम्ही कोणाला, पण ते असं सांगितलं की हे खाऊ नका तर ते म्हणते बा ठीक आहे, मला तब्येत माझी चांगली करायची, मी खात नाही म्हणते. 2-3 दिवस यांना विचार. आईला आमच्या गेल्या बापा तिथं मी सांगितलं तर गेल्या तिथं ऐकलं, हो म्हणे मी करतो. बाबा आम्हाला सांगायला, ताई आम्हाला सांगायला की भक्तीजी हो हो म्हणे, तिकडून आल्यावर काय ते काय भूक लागते म्हणे, मला खाऊ दे म्हणे. तर भगवान बुद्धाने सांगितलं कोणत्याही गोष्टीची सवय लावली ती तोडणं फार अवघड आहे, सवय तोडणे अवघड नाही. म्हणून भगवंताने सांगितलं की कर्म आणि कर्माचा परिणाम आहे. बघा तंबाखू सोडला, बाई फ्रेश झाली, ती प्रसन्न, एकदम खुलून सांगितलं भंतेजी म्हणे तंबाखू सोडला म्हणे. आणि आता काय साधी गोष्ट आहे का? घरातल्या बाईला माणसाला कोणाला पण त्याचा किती आनंद होईल ते ताईच्या चेहऱ्यावर दिसत होता. म्हणून कर्माचा परिणाम आहे. मग जसे कर्म असतील, म्हणजे कोण दारू प्यायला सुरुवात केली तर घरचे लोक म्हणते भंतेजी दारू प्यायला सुरुवात केली असं म्हणेल का? भंतेजी तंबाखू खायला सुरुवात केली बरं आता पोरांना आमच्या, असं कोण म्हणेल बापा? म्हणेल का कोणी? तर तिथे एकदम रडकं तोंड करून काय सांगा भंतेजी तुम्हाला लय दारू पिते सोडतच नाही. बघा तुम्ही, म्हणजे कर्माचा इफेक्ट कसा आहे बघा. कर्मच आहे, कृतीच आहे, पण त्याचा प्रकार वेगळा आहे. पुण्यकर्म तर पुण्यकर्म, कुशल कर्म तर कुशल कर्म, अकुशल तर अकुशल, आणि पाप तर पाप. तर दोन्हीचा आहे परिणाम आहे. एक सुखद आहे आणि दुसरा दुःखद आहे बघा. आणि भगवंताने सांगितलं कोणतंही कर्म कोणालाही सोडत नाही. ही जी मी गाथा म्हणालो की नाही मग असे, ही धम्मपदातली गाथा आहे. हे बुद्ध वचन आहे, भगवंताच्या मुखातून निघालेलं हे वचन आहे धम्मपदाचं. याच्यात भगवान काय म्हणाले माहिती आहे? आकाश, समुद्र, पर्वत, गुफा किंवा कुठेही व्यक्ती जरी धावत राहिला कर्मफळापासून, विशेषतः पाप कर्मापासून वाचण्यासाठी, तर भगवान म्हणाले या ब्रह्मांडात सृष्टीमध्ये अशी कोणतीही जागा नाही की कर्म केले आणि मी समुद्रात जाऊन बसतो, म्हणजे पाण्यात जाऊन बसतो, मी जमिनीत जाऊन बसतो, मी गुफेमध्ये जाऊन बसतो, मी आकाशात जाऊन उडतो आणि मला तिथे कर्म माझं फळ देणार नाही. भगवान म्हणाले अशी जागा कुठेही नाही की आपण कर्म केलं आणि त्याचं फळ भोगण्याची वेळ आल्यावर मग कुठेतरी गेलो म्हणजे ते कर्म भोगावं लागणार नाही. भगवान म्हणाले अशी जागा कुठेही नाही. कर्माच्या फळापासून कुणाची सुटका नाही, आणि ते पण कर्माची गुणवत्ता जी आहे, कर्माचा जो प्रकार आहे तर त्याच्यावर पण अवलंबून आहे. जसं 100 पावरची गोळी, गोळ्या खाता तुम्ही कधी कधी? खात राहू नका, गोळ्या लय डेंजर असतात गोळ्या. ॲलोपॅथिकच्या गोळ्या नेहमी खाऊ नये. काही लोक खातात बापा, काय दुखते म्हणून. त्या दिवशी जे काही म्हणे की बा आमच्या आईचं काय कंबर गुडघे काय दुखतात आणि पेन किलर खाते. मी म्हटलं पेन किलर खाली की काही वर्षानंतर किडन्या फेल होतात तुमच्या. एक आजार बरा वाटते आपल्याला की बा दुखत नाही तेवढ्यापुरतं, पण ॲलोपॅथिकमुळं पुन्हा किडन्या फेल होतात. ॲलोपॅथिकचं कोणतंही औषध कंटिन्यू करू नये हे सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. तर हे सांगतो यासाठी प्रत्येकाचा परिणाम आहे बघ. म्हणजे 100 पावरची गोळी घेतली, आता समजा कोणाला शुगर आहे 200-300, अगोदर गोळ्या देते, कमी पावरची गोळी देत असेल ना शुगरला, आपल्याला माहीत नाही बा, पण शुगरची अगोदर कमी पावरची गोळी देत असेल. वाढली शुगर की गोळी वाढवली तिची पावर, अजून शुगर वाढला की मग इंजेक्शन इकडं टोच तिकडं टोच, कुठं टोच. आता लोक देतील कुठपर्यंत टोचू, मग आपणच घ्या ना आपणच टोचा, आपणच घ्या ना आपणच टोचा. एकही जागा शिल्लक राहत नाही जिथं सुई टोचल्या जात नाही. आता अवघडच आहे का नाही? तर भगवान बुद्ध म्हणाले म्हणून प्रत्येक कर्माचा कृतीचा बरा आणि वाईट म्हणजे सुखद आणि दुःखद परिणाम आहे. त्याचं मी तुम्हाला उदाहरण म्हणून देतो. हे कर्मावर मुद्दाम म्हणून तुम्हाला ही सगळी पार्श्वभूमी मुद्दाम सांगतो की जीवनामध्ये प्रत्येकाच्या जे नैराश्य आहे, सुखी आहे, प्रसन्नता आहे, घडीतच हसणं आहे, घडीतच रडणं आहे, मनासारखं होणं आहे, मनाच्या विरुद्ध होणं आहे, सगळ्या गोष्टी
कधी एकदम आळस तर आळसच बापा विचारूच नका. काही लोकांच्या जीवनामध्ये झोपून तर झोपूनच राहते. काही लोक बिलकुल जाय म्हणते तिकडे, मला काय करायचं म्हणते, खायला पियाला सारं भेटते म्हणते, मी काय करू काम धंदा. असे काही लोक आहे ना, म्हणजे सगळं आहे तर दिसते आणि मग काम काय करावं वाटेल. आणि काही लोकांकडे सगळं काही आहे पण परिश्रमामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. परिश्रम केले पाहिजे आणि काम केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, जिद्द केली पाहिजे, ते लोक काम करत राहतात. काही लोक म्हातारपणापर्यंत काम करतात आणि काही लोक धड धाकट धष्ट पुष्ट सुदृढ असताना देखील हातावर हात ठेवून नुसते झोपाच घेते की नाही. तर प्रत्येकाचा स्वभावसुद्धा गुणवत्ता जी काही आहे ती कर्मानुसार प्राप्त झाली. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बाळाच्या संदर्भात, बाळाच्या मातापित्याच्याही स्वभावाच्या कर्माच्या संदर्भात आणि सगळ्यांच्याच कर्म ज्याला म्हणतो ना आपण, भगवान म्हणाले की पुण्यकर्म करत राहा, पाप कर्म करू नका, सब पापसा करणं. आपण शिकतो ना नेहमी की भगवान म्हणाले की कोणतंही पापकर्म करू नये, कुशल कर्मच करावं. तर कर्म 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 का सांगितलं, तर इतर धर्मामध्ये, इतर शास्त्रांमध्ये जे ईश्वरवादाला किंवा नशिबाला महत्त्व दिले की नाही, तर बुद्धिझममध्ये कर्माला महत्त्व दिलेलं आहे. बघा तुम्ही, भगवंताने पूजा वगैरे अशी काही करायला सांगितली नाही की बा हे केलं की तुमचा काही फायदा होईल वगैरे. तर भगवान बुद्धांनी कर्माचा गोष्ट केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला कुशल अकुशल कर्माच्याबद्दल शिकवलेलं आहे. तर तुम्हाला सांगतो की कर्म कसे कोणालाच सोडत नाहीत. आणि ते कर्म ज्यांच्याबरोबर करतो आपण, म्हणजे कर्म करण्यासाठी आपल्याला कुणीतरी हवं असते ना. समजा आता हे दोघं प्रेमानं राहतात, एकमेकाला ॲडजस्ट करतात, समजून घेतात, नाही का. आदर्श पती पत्नी आहेत, हे दोघांची गोष्ट करतो. समजा कुणाच्या पण आदर्श पती पत्नी आहे, पण जर एकमेकांमध्ये भांडणं होत असतील तर मग सुख राहील का तिथे? दुःख, टेन्शन आहे, वादावादी आहे, रडणं आहे, क्रंदन करणं आहे, परेशान होणं आहे, हायपर टेन्शन, बीपीन बापा विचारूच नका. मग म्हणते अर्धं डोकं दुखू लागलं, म्हणते माझं काय करू. असे लय लोक आहे घराघरामध्ये, जवान पण डोकं दुखते म्हणे, माझं झोप येत नाही म्हणे मला, आणि मग ते नको नको त्या गोष्टीच्या नादी लागते. तर भगवंत म्हणाले कर्म कोणाला सोडत नाही. मी नेहमी सांगतो भगवंताला सुद्धा कर्माने सोडलेलं नाही. तुम्हाला मी बऱ्याच प्रवचनांमधून सांगतो, देवदत्ताने दगड फेकून मारला, जरी दगड नाही लागला पण त्याचा तुकडा लागला, भगवंताला जखम झाली, भगवंताला विचारलं, भगवान म्हणाले कर्माचा परिणाम आहे. चिंचा सुंदरी नावाच्या बाईचं लांछन लागलं भगवंताला, भिक्षूंनी विचारलं, भगवान म्हणाले हे कर्माचा परिणाम आहे. नालागिरी, हत्ती सोडला भगवंताला मारण्यासाठी, त्यानं काही केलं नाही परंतु सोडला हत्ती, कर्माचा परिणाम आहे. देवदत्ताच्या सांगण्यावरून त्या राजगिरीवर राहत असताना 2, 4, 6, 8, 10, 12, 13, 14, 16 लोक असे क्रमाक्रमानं सोडले भगवंताला मारण्यासाठी. भगवान म्हणाले कर्माचा परिणाम. कर्म कोणालाही सोडत नाही, तो मी तुम्ही कोणीही असो. आणि जे कर्म आपण करत असतो तर काही कर्म असे असतात की तात्काळ फळ देणारे असतात, दोन्ही प्रकारचे, पुण्य आणि पाप. काही कर्म उशिरा फळ देणारे असतात, काही कर्म जास्त उशिरा फळ देणारे असतात, आणि काही कर्म मृत्यूनंतर सुद्धा मग फळ देणारे असतात. जसं दुसऱ्या जन्मामधलं पण कर्माचं फळ सांगितलं भगवंतानं. जसं की या सृष्टीमध्ये जेव्हा काही झाडं बीजं लावलेली असतात बघा, सगळेच सारखेच उगवतात का? उगवतात का? समजा मोसंबीचं लावलं, ऊसाचं लावलं, कापसाचं लावलं, आंब्याचं लावलं, लिंबाचं लावलं, फणसाचं लावलं एकाच दिवशी, तर एकाच दिवशी त्याला फुलं येतील का? एकाच दिवशी फळं येतील का? बा 2 महिने झाले सगळ्याला एकदाच फुलं, असं पाहिलं का तुम्ही? सृष्टीमध्ये आहे का सृष्टीचा असा नियम? नाही आहे. कोणत्याला लवकर फुलं येऊ शकतात, कोणत्याला उशिरा, कोणत्याला लवकर फळं, कोणत्याला उशिरा फळं येऊ शकतात, कोणत्याला कमी फळं, कोणत्याला जास्त फळं येतात, कोणाला सुगंधित फुलं येतात, कोणाला बिलकुल सुगंध नसलेलं. तर हे जे वेगळं पण आहे ना, तर कर्माचं पण असंच आहे म्हणाले भगवान बुद्ध. कर्माची तीव्रता जशी असेल ना तसं त्याचं फळ आहे. आणि कर्म कोणाकडून घडते आणि कोणाच्या संदर्भात घडते त्याच्यावर पण डिपेंड आहे त्याचं फळ. तर त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला म्हणून सांगतो. कर्माच्या संदर्भात बोललंच पाहिजे, कारण कर्मामुळेच मनुष्य सुखी आणि दुःखी बनू शकते, हे भगवंताचं वचन आहे. तुम्ही पूर्ण बुद्ध धम्म जरी वाचला ना किंवा अभ्यासला किंवा ऐकला ना, तुम्हाला एकच गोष्ट सारांश रूपाने समजेल की त्याच्यात आहे सांगितलेलं कर्म. तुम्ही पंचशील घ्या, उपोषण घ्या, अष्टांग मार्ग घ्या, 10 पारमिता घ्या, ध्यान घ्या, का कोणताही विषय घ्या, त्याचा सारांश एकाच ठिकाणी येऊन ठेपते, ते म्हणजे कुशल अकुशल कर्म, पाप पुण्याचे कर्म. तर तुम्हाला सांगतो बघा, भगवान होते की नाही आपले, तर आपले भगवान बुद्ध होण्याच्या पूर्वी सिद्धार्थ गौतम बोधिसत्व होते, बरोबर आहे. तर सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचं लग्न झालं होतं कोणाबरोबर? माता यशोधराबरोबर त्यांचं लग्न झालं होतं. तर यशोधरेचे पिता, ज्यांना दंडपाणी पण म्हणतात आणि सुप्रबुद्ध पण म्हणतात, ते देवदह नगरीचे राजे होते. देवदह
नगरीचे राजे होते. आणि मग ते राजे असताना सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला होता रोहिणी नदीच्या पाण्यावरून. कोणी किती पाणी घ्यावं. जेव्हा मग यांनी गृहत्याग केला तर जावयाने गृहत्याग केला होता त्यांच्यासाठी. जावयाने गृहत्याग केला तर सासऱ्याला कसं आवडेल. आपली जवान सुंदर पोरगी सोडून, आताच जन्मलेला नातू सोडून जर जावई घरदार सोडते, तुम्हीच विचारा आवडेल का तुम्हाला. आवडेल का कोणाला तरी. बा आताच लग्न झालं आणि आताच लेकरू झालं आणि हे गेलं तिकडे मिलिटरी मॅनला विचारा कोणी. त्यांना आवडत असेल का त्या पोरीच्या मायबापाला. बा आता ड्युटीत आहेत पण कायच करा बापा, एवढ्या लांब जाऊन बसले आणि कायच करा म्हणतात लोक असे नाही का. लेकरू झाले जवळ नाही काही नाही. तर मग सुप्रबुद्ध जे होते ना दंडपाणी यशोधराचे पिता, त्यांना राग आणि द्वेष निर्माण झाला त्यांच्या मनात. कोणाबद्दल. सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाच्या बद्दल. एवढा द्वेष की यांनी गृहत्याग केला आणि बुद्धही झाले. बुद्ध झाले, सम्यक संबुद्ध झाले. सर्व दूरपर्यंत त्यांची प्रसिद्धी होती सम्यक संबुद्धाची. पण तरी या सुप्रबुद्ध राजाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एवढा द्वेष, एवढी घृणा. जावई बरोबर भेटला नाही म्हणते. आता कोणी कोणी म्हणत असेल कोणाला आपल्याबद्दल तर आहे, आपल्याबद्दल तर आपण तर पुत्रच आहे, काही विषयच नाही. पण काही काही ठिकाणी होते असं, बापा काय सांगा म्हणते, आमचं नारळ नासकच निघालं म्हणते, अंड गंधेलच निघालं म्हणते आमचं. काही काही ठिकाणी लोक लय परेशान आहे हो, काय सांगू तुम्हाला, खरंच परेशान आहे. लोक बोलून दाखवता बघा मलाच कसं तरी होते. म्हटलं बाबा आता मी काय करू याच्यात, असं वाटते कधी कधी आता मी काय करू शकतो याच्यामध्ये. तर मग बघा, ते राजा होता यशोधराचे पिता, प्रचंड द्वेष करत होते. झालं एकदा असं, आपले भगवान भिक्षाटनासाठी बघा नगरामध्ये आले एक दिवस. बघा बुद्ध झाले, बघा त्यांच्यासाठी जे जावई असलेले बुद्ध झाले. बुद्ध झाल्यावर भिक्षू संघासह भिक्षाटनासाठी नगरात आले. नेमकं त्याच वेळेला राजा म्हणजे यशोधराचे पिता, त्यांचे पूर्ण सैनिक रथात बसून त्याच रस्त्यानं राजपथावरून पुढल्या दिशेनं येत होते. आणि इकडनं भगवान आणि भिक्षू संघ. आता इकडनं तिकडनं कुठे रस्ता नसेल जाण्यासाठी. आता यांनी, आता बुद्धाचा सगळे लोक रिस्पेक्ट करायचे ना भगवंताचा. तुम्ही पाहिलं असेल बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचा, सगळे लोक रिस्पेक्ट करायचे. काही अपवादात्मक असे अज्ञानी आणि ज्यांचं पुण्य बिलकुलच नव्हतं, मूर्ख लोक असे जे होते ना ते सोडून, पण सरासरी सगळे लोक रिस्पेक्ट करायचे. राजानं पाहिलं भगवंताला येताना. आता हे इकडनं रथातून आणि भगवान समोरून, भिक्षू संघ हे ते, आणि भगवंताचं तेज वगैरे काय जे असेल ते. पण भगवंताला येताना लोक बरोबर साईड देत असतील, वंदन करत असतील, रथातून खाली उतरत असतील, असे कितीतरी संदर्भ आहेत. हे ना रथातून खाली उतरले, ना सैनिकांना खाली उतरू दिलं, ना हात जोडले, ना त्यांना जाऊ देण्यासाठी जागा करून दिली. मुद्दाम ते रथ घेऊन अडवले तिथं. त्यांना कोणाला अडवलं? भगवान बुद्धांना अडवलं. आणि भगवान कुठे चालले होते? भिक्षाटनासाठी, भोजनदानासाठी चालले. भगवान आपले सम्यक संबुद्ध हो, आणि यांच्या मनामध्ये ती घृणा होती, द्वेष होता ना, तो यांना वाटलं मी जाऊ देत नाही आता. असे लोक करतात, कधी कधी करतात नातेवाईकामध्ये. आडून पाहतात लोक, पाहतात का नाही, नाही नाही म्हणतात, जा तुम्हाला काय करायचं, मी येत नाही, आहे का, आम्हाला देणं घेणं तो तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हणतात. काय तरा लोकांच्या काय सांगावं. दिसते धड धड लोक लग्नात वगैरे असे लय फॉर्मच करणारे लोक. भांडणावरच येतील लोक, पहा काही काही लगे काही जरी झालं की भांडणावर. हां ठीक आहे म्हणतात, तुम्ही तुमचा राहा, आम्ही निघून जातो. लग्नातून निघून जातात लोक हो, रागानं. ते विचारूच नका. तर ते त्यांचा स्वभाव पण तसाच बनला होता. ते म्हणे मी रस्ता देत नाही, यांनी माझ्या मुलीचं फारच वाईट केलं. तर त्यांच्या तंद्रीमध्ये माणसं आपल्याच अँगलनं विचार करतात. मी नेहमी सांगतो, समोरचे लोक बदललेले असतात, आपण आपल्याच जागेवर ठाम. आपण बदललेलो नसतो, आपण त्याच भ्रमात राहतो की समोरचे बदललेच नाही. कारण प्रत्येकाचा अँगल हा ठरलेला आहे. आणि भगवान म्हणाले, एकाच अँगलने जीवन जगता कामा नये. त्याचे दुष्परिणाम आपल्यालाही भोगावे लागतात आणि आपल्या संपर्कातल्या लोकांनाही भोगावे लागतात. आणि जर लोक बिघडलेले असतील किंवा वागत नसतील कधी कधी, तर त्यांना संधी पण दिली पाहिजे, सुधारण्याची संधी दिली पाहिजे. भगवंताने अंगुलीमालाला संधी दिली सुधारण्याची. ह्या गोष्टीतून शिकलो पाहिजे, लोकांनी शिकले पाहिजे. लोक
नाही तर भगवान म्हणाले अर नको 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 999 खून केले तू, पापा इकडे येऊ नको तू. म्हणाले का भगवान असे? 999 खून करणाऱ्या अंगुलीमालाला एका क्षणात भगवंताने माफ केलं, भिक्षू बनवलं, त्याची पात्रता ओळखली आणि तोही भिक्षू बनला आणि अर्हत बनला. संसारातले लोक जे असतात की नाही, वाकडं तोंड करणारे किंवा एकमेकांना कट मारणारे, काल बोललो मी तिकडे यवतमाळला, मी म्हटलं बाबा कट मारणारे लय लोक राहा. समजतं तुम्हाला कट मारणं काय? कट तुम्ही लय हुशार, लय कट लोक मारतात. कोणाला कोण कट मारेल काही सांगता येत नाही. बिलकुल इकडं पाहून तिकडं पाहते, इकडून चाललं ते तिकडून. मी पाहिलंच नाही म्हणते तुम्हाला. ते म्हणते तुम्हाला पाहिलं. बरं मी पाहिलंच नाही म्हणते. मोबाईलवर बोल, काहीच नाही, मोबाईल कानाला लावला आणि चाललं इकडं. म्हणजे बोलायचं नाही, भेटायचं नाही, कोणी पैसे मागेल, कोणी बोल किंवा काय कामाला. आता काही असतात असे काही तसे काही लोक, तर ते भगवान बुद्धाला रस्ता दिला नाही, जागा दिली नाही, जाऊ दिलं नाही भोजन दाण्यासाठी, भिक्षाटनासाठी. आणि मग भगवंताच्या सोबत घडलेलं कर्म गरुकर्म असते. मागे मी कर्म शिकवले बघा, मागच्या महामंगलसूत्रात शिकवले. गरुकर्म असतात, डेंजर असतात ते गरुकर्म, तात्काळ फळ देतात. बुद्धाच्या संदर्भामध्ये ज्यांनी दुष्कर्म केले, बुद्धाला खेटण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ना, ते बेमोत मरले. बौद्ध इतिहासात त्याची नोंद आहे. त्याचं सर्वात मोठं उदाहरण देवदत्त आहे, जो की त्यांच्या आत्याचा मुलगा होता. दूरची काय गोष्ट करता इतरांची, घरातला. बुद्धासोबत, अर्हतासोबत, भिक्षूसोबत जे कोणी द्वेष भावनेतून कर्म करतात ना, तात्काळ फळ आहे म्हणाले भगवान बुद्ध, कोणी पण असो. म्हणून मिलिंद प्रश्न ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये भन्ते नागसेनाने राजा मिलिंदाला समजून सांगताना सांगितलं, महाराज, अग्नी, पाणी, हवा, विष आणि काशाय वस्त्रधारी म्हणजे भिक्षुक यांना नेहमी घाबरलं पाहिजे. ते लहान आहेत, त्यांना काही समजत नाही. विष एवढंच आहे, कुठं असं काय साप चावते का, मग ते छोटासा साप आहे. मी कालच प्रवचनामध्ये बोललो, आपल्या पराभव सूत्र सांगताना बोललो मी, की सापाचं पिल्लू पाळलं आणि ते चावलं मेला ना. तो विष असं कोणी समजू नये की थोडंसं असतं काय होते, आपण थोडंसं खाऊन पाहू. ते थोडं खाल्लं का आणि जास्त खाल्लं का ते घेऊनच जाते लगे. आगीमध्ये बोट टाकला, हात टाकला, किंवा आपण म्हटलं माचीसची काडीच काय फक्त लावतो, असं लावून तर पहा, लावू नका बापा, पण लावून तर पहा. छोटीशीच मेणबत्ती असा हात तर ठेवून पहा काय होते. आग आगच असते, पाणीच असते. पुरात गावच्या गाव वाहून गेले हो. त्याच्या मागच्या वर्षी आम्ही महाडकडे गेलो होतो. त्या सावित्रीला पूर आला, किती नुकसान, ते घरं बिरं अंगावर पडले, कितीतरी लोक मेले. आम्ही गेलो त्या गावाला भेट देण्यासाठी, मदत करण्यासाठी. एकाच ठिकाणी 5-50 बॉड्या गाडल्या, गावाच्याच बाहेर अशा थोड्याशा. एवढे लोक मेले, कितीतरी लोक मरतात. बस पुरात गेली होती ना वाहून, कितीतरी गाड्या रात्रीच्या वेळेला हो. आणि त्या सावित्री नदीमध्ये आहेत मगरी. महाडजवळ जी नदी आहे सावित्री, तिच्यामध्ये मगरी. लोकच गायब झाले हो. बस गेल्या, गाड्या गेल्या, कितीतरी लोक गायब, कुठेच भेटले नाही. मगरीनं खाऊन घेतले नाही सगळ्यांना. तर अशा प्रकारे भगवान म्हणाले, पाण्याला घाबरलं पाहिजे, अग्नीला घाबरलं पाहिजे, बिलकुल हवेला घाबरलं पाहिजे. हवा पण पॉवरफुल असते, विमानाला भरकटवू शकते. एवढा काही टन विमान असते त्याला भरकटवू शकते. हवामान खात्याचा अंदाज पाहतात ते आणि विमान उतरवतात इमर्जन्सी. तुम्ही कधी बातम्या ऐकल्या असतील, पाऊस, ढगाळ वातावरण, विजा चमकतात, हवा सुटली ना तर इमर्जन्सी लँडिंग करावं लागते. कधी कधी तुम्ही ऐकलं असेल ना, कुठे पण लँडिंग करतात ते. तर म्हणून हवेत पावर आहे, हवेच्या नादी लागू नये. अग्नीत पावर आहे, अग्नीच्या नादी लागू नये. पाण्यात पावर आहे, पाण्याच्या नादी लागू नये. विषात पावर आहे, विषाच्या नादी लागू नये. चिवरधारीमध्ये पावर असतो, त्याच्या नादी लागू नये म्हणाले. हे कशासाठी सांगितलं की कर्म ज्या संदर्भामध्ये ज्यांच्याबरोबर करतो ना, तर त्याची एक वेगळी पावर असते. एकच कर्म पण कोणाच्या बरोबर करतोय, कोणासोबत करतोय, त्याचा वेगवेगळा परिणाम आहे. तर या सुप्रबुद्ध किंवा दंडपाणी यशोधरा माताचे जे वडील होते ना, भगवंताला मग यांनी भोजन दाण्यासाठी रोखलं. मग भगवान गेले, उपाशी राहिले. भगवान गेले विहारात. आता भगवंताच्या मनात काय द्वेष नसतो. भगवान महान कारुणिक हो. भगवंतासोबत कोण काही करू दे. आता त्या राजगिर्यामध्ये 2 लोक मित्र होते, व्यापारी. राजानं प्रवचन आयोजित केलं होतं चौकात.
आता प्रवचन ऐकायला येणारे, विहारात कार्यक्रमात येणारे लोक काही सगळेच धार्मिकच असतात असा काही विषय नाही. काही काही लोक पाहतात पब्लिकन जाऊन बसावं म्हणतात, इथं काही जेवण बिवण भेटते का पाव. अहो खरंच असं असते, तुम्हाला सांगतो. आता वर्षावासाचे कार्यक्रम, धम्म परिषदाचे कार्यक्रम पाहतो ना आम्ही, तर काही लोक त्याच्यावर टपून बसलेले. इथं पब्लिक आहे म्हणजे जेवण आहे, ठीक आहे जाऊन बसू आपण आता. ते त्यांचं बिलकुल लक्ष नसते, त्यांचं ते पुण्यच नसते, तर काय ऐकतील प्रवचन वगैरे. तर भगवंताच्या काळात राजानं प्रवचन आयोजित केलं, तुफान गर्दी, आणि त्याच्यात व्यापाराच्या निमित्तानं आलेले 500 गाड्या घेऊन 2 मित्र आले आणि बसले. बसले, प्रवचन ऐकलं. एकाच्या मनामध्ये श्रद्धाभाव जागला. आता बसलेल्यांच्या कोणाच्या मनात श्रद्धाभाव जागेल आणि कोणाच्या मनात बिलकुल काहीच नाही, दैशे ते उलटी घागर. हे काय समजते कोणाला आपल्याला ऐकायला. आता बसलेत, आता घरचे बसलेत आपल्या, आणि सगळेच बसलेत, आपण उठून जाणं परवडत नाही. बसतात लोक काही काही ठिकाणी. तुमची गोष्ट करत नाही, पण काही काही ठिकाणी होते असं. हो, तर मग झालं असं की मग ते दोघं जण होते का नाही, तर एकामध्ये श्रद्धा जागली. अरे वा, राजा किती चांगला आहे हो, भगवंताचं प्रवचन आयोजित केलं ना, आम्हाला सुवर्ण संधी मिळाली बघा, व्यापाराच्या निमित्ताने आम्ही इथं थांबलो, आमचा मुक्काम झाला, आणि किती चांगलं भगवंताचं प्रवचन, जीवनाचा अर्थ कळाला आम्हाला. एक जणाचा असा भाव. आणि दुसऱ्याला वाटला राजा काय मूर्ख आहे, कामधंदे सोडले, भगवान बुद्धाचं प्रवचन आयोजित केलं. त्याच्या मनात भगवंताच्याबद्दल द्वेष. आणि काय हे संन्यासीन, काय गोरागोमटा असताना, सुंदर असताना कामधाम करावं, काय असा विचार केला त्यानं. मग दोघं गेले. आता दारू पिण्याची सवय, दोघांनी पिली दारू. आता मुक्काम होता ना त्यांचा, मुक्काम होता, दारू पिली त्यांनी. दारू पिल्यावर काय कळते बाप, आता दारूवर प्रवचन दिलं आम्ही. ते दारू पिलं म्हणजे माणूस एकदम पागल, मूर्ख दारू पिणारे माणसं. तो दारू पिली दोघांनी पण, आणि दारू पिऊन मग हे असं बोलत होते. एक जण स्तुती करत होता भगवंताची, आणि जे कामातून गेले ते काय स्तुती करेल चांगुलपणाची, ते चोराची स्तुती करते, ते दारू पाजवणाराची स्तुती करते. असे जे कोणाची स्तुती कोण करायची ते समजते बरोबर. तर त्यानं जे एकानं भगवंताच्या विरुद्ध बोललं होतं ना, तर दारू पिऊन पडले बा, दोघे पण पडले. तर 500 गाड्या होत्या त्यांच्याच किती. तर हे गाड्यांच्या पुढे जाऊन चर्चा करत बसले, रात्री झोप लागली. आता गाड्यांचं गणित ठरलेलं असेल त्या काळात, तर सकाळी सकाळी तांबडं फुटलं की गाड्या निघायची. ठीक आहे, साऱ्यांनी गाड्या झोपल्या. हे दारू पिणारी होती, ज्यानं भगवंताची स्तुती केली होती ते. आता गाडीच्या आकारे समजते तुम्हाला, रस्ता बनलेला असतो गाडीचा. तर ज्यानं भगवंताची स्तुती केली, प्रशंसा केली, राजाची प्रशंसा केली होती की नाही, ते त्या आकारीच्या बाहेर त्याला झोप लागली, ते पडून होता. असं सकाळ झाली. ती ज्यानं भगवंताच्याबद्दल द्वेष निर्माण केला किंवा राजाला भगवंताला अपमानित केलं होतं की नाही, ते नेमकं त्या चाकोरीमध्ये झोपलं होतं. गाड्या सकाळी सकाळी बैल प्राणी बिचारे निघाल्या. गाड्या 500 गाड्या निघून गेल्या त्याच्यावर. याला तोपर्यंत जाग आली, ज्यानं स्तुती केली होती, प्रशंसा केली होती ना भगवंताची. हे उठून पाहते तर बापा याचे तुकडे झाले 2. साऱ्या गाड्या गेल्या ना त्याच्यावरून. आणि बघा, ही घडलेली हकीकत सांगतो तुम्हाला. कर्माचा परिणाम कसा असतो. भगवंताच्या सोबत कोणी असं कर्म केलं, संघाच्या सोबत कर्म केलं तर गरुकर्म आहे. भिक्षू संघाच्या सोबत जर दुष्कर्म केलं, त्यांचं निंदा करत राहिले, त्यांना नाव ठेवत राहिले, तर गरुकर्म, बिलकुल गरुकर्माचा परिणाम आहे म्हणाले भगवान बुद्ध. भिक्षूसोबत, भगवंतासोबत, अर्हत भिक्खूसोबत, श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी सोबत जर कोणी असं त्यांना नाव ठेवणं, निंदा करणं किंवा त्यांना त्रास देणं असं कर्म केलं की तात्काळ परिणाम आहे त्याचा. मग ते कोणत्या रूपात येईल तर सांगता येत नाही. तर मग तो जो दुसरा होता की नाही, तो गेला ज्या प्रदेशाला तिकडचा राजा बनला. कर्माचा परिणाम बघा. भगवंताचं कौतुक, प्रशंसा केलं तर हे कर्माचे परिणाम. तर तुम्हाला सुप्रबुद्धाबद्दल किंवा त्या यशोधराच्या मातेच्या वडिलांबद्दल सांगतो. तर भगवंताला आनंदाने विचारलं भगवान, आता कर्माचे परिणाम समजायचे ना कोणाला काय होतात. आनंद भंतीजीने विचारलं भगवंताला विहारात गेल्यावर, भगवान आपण आज भोजन घेतलं नाही आहे काय. तो सुप्रबुद्ध राजा, यशोधरा मातेचे वडील, एवढा द्वेष त्यांच्या मनामध्ये, घृणा आहे तुमच्याबद्दल भगवान, ते चांगलं नाही. त्यांना आता कोणता परिणाम भोगायला लागेल. भिक्षूंना माहीत होतं ना, भिक्षू विचारायचे, कोणी मृत्युमुखी पडलं, कोणी काय काय चांगलं झालं, बरं वाईट झालं, तर विचारायचं की यांचा कर्माचा काय परिणाम होईल. कोणी दान पुण्य केलं, कोणी काय दान दिलं, कोणी काय काय केलं, तर त्याचा परिणाम काय होईल. तर हे भिक्षू विचारायचे भगवंता. भगवान सम्यक संबुद्ध, सर्वज्ञ होते ना, भूत भविष्य वर्तमान जाणणारे होते. तो विचारल्यावर भगवान म्हणाले, आनंदा
यशोधरा मातेच्या वडिलांनी फारच गरू कर्म केलेलं आहे, अत्यंत वाईट कर्म केलेलं आहे. तर भगवान त्यांना त्याचा दंड कोणता मिळेल? कर्माचं फळ आहे ना, कोणतं फळ मिळेल? तर भगवान म्हणाले 7 दिवसामध्ये त्यांचा मृत्यू होईल. काय म्हणाले भगवान? 7 दिवसात त्यांचा मृत्यू होईल. त्यांच्यापर्यंत गेली खबर की भगवान म्हणतात असं कर्म केल्यामुळे, तुम्ही भगवंताला भोजनदानासाठी जाण्यासाठी रोखल्यामुळे 7 दिवसात तुमचा मृत्यू होणार आहे. आता राजाला असं म्हटल्यावर राजा म्हणे मला कोण मारू शकते म्हणे. तर राजा राजाच असतो. आता राजाला असंच वाटत असेल की मुझे कोण क्या कर सकता है. बापा कोणाला कोण क्या करता है ती वेळ आल्यावर बरोबर समजते आहे का. तर मग ते असंच म्हणे. तर त्यांनी वाढवला बंदोबस्त. आता हे लोक फार राजकारणातले बंदोबस्त वाढवतात, यांना भीती दिसल्यावर वाढवतात का नाही. हे फुल सिक्युरिटी गार्ड. आता हे बघा इंग्लंड अमेरिकेचे जे प्राईम मिनिस्टर वगैरे असतात का नाही तिकडं त्या देशात, आता ते भंतेजी आहे लंडनचे, ते सांगत होते म्हणे भंतेजी इधर जो लोक आहे ना म्हणे जो म्हणजे राजकारणामध्ये असलेले, तर इकडं एवढ्या सिक्युरिटी 5-50 गाड्या पुढं 5-50 गाड्या मागेन, इकडं तिकडं सारे कॅमेरे बापा वरतीन, इकडं तिकडं जी सिक्युरिटी आहे ना, तर बाहेर एवढी सिक्युरिटी नाही म्हणे कोण्या प्रधानमंत्र्याला राष्ट्रपतीला नाही. ते सर्व बाजारातही जाते म्हणे प्राईम मिनिस्टर. तिकडे असेल आता लंडन अमेरिकेमध्ये असं असेल का सगळे लोक. प्रत्येक देशातलं वातावरण वेगवेगळं आहे, तर इकडं भीती जास्त आहे. तर या राजानं बंदोबस्त वाढवला आणि मला कोण काय करते 7व्या मजल्यावर जाऊन बसला आहे. 7व्या मजल्यावर जाऊन बसला. आता मला कोण काय करते. आणि 7 दिवसापर्यंत खाली काय उतरलाच नाही. प्रत्येक माळ्यावर सिक्युरिटी गार्ड. का भगवंताने सांगितलं ना की 7 दिवसात मरते म्हणून कर्म केल्या. याला वाटलं बा कोणी मारायला बिरायला येईल का, मला भगवान बुद्ध काय मारायला पाठवता का काय लोक, किंवा मला ठेचबीस लागून मरेल किंवा अजून कोणत्या कारणाने मरेल मी, तर सांगता येत नाही. जे एक तर भीती, पण दुसरी गोष्ट डेअरिंग आहे. जे डेअरिंग करतात का नाही ते तेवढेच घाबरतात. हे जे लोक डेअरिंग करतात का नाही ते तेवढेच घाबरतात. आणि मग 7व्या मजल्यावर होता. तर यांचा एक प्रिय घोडा होता. आता प्राणी काही काही असे असतात बघा की त्या प्राण्यांचा पण जीव जडलेला असतो. त्यांना जे खाऊ पिऊ घालतात की नाही त्यांच्यामध्ये, मांजर असो कुत्रा असो कोणताही प्राणी असतो. बाबासाहेबांचा टॉमी नावाचा कुत्रा होता बा. बाबासाहेब बाहेर गेले की ते जेवायचंच नाही. टॉमी कुत्रा तुम्ही फोटोमध्ये पाहिला, आपल्या भिक्षू निवासामध्ये फोटो आहे माझ्या रूममध्ये, रमाई बाबासाहेबांचा फॅमिलीचा फोटो आहे बघा. आणि ते समोर कुत्रा बसला टॉमी. तो बाबासाहेबांचा लय आवडीचा कुत्रा होता. खूप एकदम विश्वासू असतात कुत्रे, पांढरा कुत्रा. तर तो कुत्रा बाबासाहेब बाहेर गेले आणि जेवण जर दिलं नाही बाबासाहेबांच्या हातात, खायचंच नाही बाबासाहेबांच्या हातात नाही दिलं तर एवढा ते लाडाच होता बाबासाहेबांचा. आणि मग एक दिवस तो कुत्रा मेला आणि बाबासाहेब ढसाढसा रडले बघा. त्याच्यासाठी संदर्भ आहे असा, रडले बाबासाहेब. बाबासाहेब दयाळू कनवाळू मयाळू होते ना हो, म्हणून तर या लाखो करोडो लोकांचं भलं केलं. जर दया मया प्रेम आपुलकी करुणा नसती तर काय कशाला काय केलं असतं. मी बॅरिस्टर, मुझे क्या लेना देना असे म्हणाले असते ना आपल्यासारखं, आपल्या समाजातल्या काही लोकांसारखं मुझे कुछ लेना देना नाही. पण बाबासाहेब कारुण्य होते, बोधिसत्व होते ना. तर याचा घोडा होता, तो प्रिय होता राजाचा. राजा रोज त्याला भेटायला जायचा घोड्याला. जात असेल तबेल्यामध्ये त्याच्यावर हात फिरवत असेल. जसा सिद्धार्थ गौतमाचा पण घोडा होता, कंटक होता ना, छन्न मित्र होता. तुम्ही बघा ते कंटकांना प्राण सोडून दिला. माहिती तुम्हाला इतिहास. सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर कंटकाने प्राण सोडून दिला. प्रचंड रडला तो कंटक. घोडा हो, प्रचंड अश्रू येत होते. भगवंताने त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, कृतज्ञता कंटकाबद्दल. आणि मग हा घोडा राजाचा प्रिय होता. राजा आल्याशिवाय भेट झाल्याशिवाय हा काय चारा खायचा नाही. त्याला सवय झाली होती तसं. राजा सकाळीच जात असेल, भेटत असेल त्याला. 7 दिवस झाले राजा भेटलाच नाही. हे बेचैन झाला. प्राणी बेचैन होता, तुम्ही पाहिलं असेल कधी. बेचैन झाला घोडा. मग याला सोडलं बा. ते गवत खायना, चारा खायना, काहीच खायना, म्हणून त्याला राजा दिसत नाही. राजाला उतरवावं कसं खाली, कारण राजाला सांगितलं भगवंताला 7 दिवसात मरते. तर हे वरती 7व्या मजल्यावर घोड्याला सोडलं की घोडा इकडं तिकडं इकडं सारी नासधूस केली घोड्यानं. राजापर्यंत बातमी गेली, महाराज आपला प्रिय असलेला घोडा काय चारा खात नाही, काही नाही, ते आता सोडलं त्याला आणि ते कोणालाच ऐकत नाही. जरा पहा तुम्ही, काहीतरी सगळीकडे नासधूस करत आहे. राजाला वाटलं अरे असं आहे का. आणि याच्या मनात प्रेम होतं ना घोड्याच्याबद्दल, प्राण्याच्याबद्दल प्रेम असते बापा, असते का नाही, असते ना. माणसांच्या बद्दल प्रेम कमी, प्राण्यांच्या बद्दल जास्त. प्राण्यांवरही प्रेम करावं, बिलकुलच केलंच पाहिजे प्राण्यांवर प्रेम, पण आपल्या घरातल्या माणसावरही प्रेम करावं.
नुसतं कुत्र्यावरच प्रेम, नुसतं मांजरावरच प्रेम, नुसतं कशावर प्रेम. घरातल्या लोकांवर प्रेम करा, नाही का. आई असेल, वडील असेल, भाऊ आहे, बहिणी आहे, पत्नी आहे, पती आहे, सगळे लोक आहे ना, त्यांच्यावर पण तर प्रेम करा. हो, नाही म्हणते मला कुत्र्याशिवाय करमत नाही म्हणते, मांजरीशिवाय करमत नाही म्हणते. अरे बापू, चांगली गोष्ट आहे, पण घरातल्या लोकांवर पण प्रेम करा. तर मग ते घोडा इकडं तिकडं पळत होता. राजा बेचैन झाला. मग अच्छा असं आहे का, चारा बिरा खात नाही. राजाला समजलं. 7व्या दिवशी मग राजाला वाटलं बा आता कुठे घोडा कुठे येते. ते वरतून पाहायला गेला राजा. खिडकीतून खाली राजा पडला. राजा खाली खिडकीमधून 7व्या मजल्यावर पडल्यावर काय होते, मेला ना. बुद्धाचं वचन खरं ठरलं. याचा अर्थ बुद्धानं शाप दिला वगैरे नाही, पण बुद्धाने सांगितलं कर्म सोडत नाही. तर हे मी तुम्हाला याच्यासाठी म्हणून सांगितलं की जीवनामध्ये भगवान बुद्धाने आपल्या सांगितलं, गर्भवती मातेला सांगितलं, पित्याला सांगितलं, परिवाराला सांगितलं आणि सगळ्याच लोकांना सांगितलं की जीवनामध्ये कधीही आपल्या वाट्याला दुःख येऊ नये, नैराश्य येऊ नये, अप्रसन्नता येऊ नये. असं ज्यांना कुणाला वाटत असेल, आपलं वाईट होऊ नये, अहित होऊ नये, संकटात सापडू नये, असं ज्यांना कुणाला वाटत असेल किंवा जे आत्ता सध्या दुःखात संकटात आहेत, त्या प्रत्येकाने कुशल कर्मावर आणि पुण्यकर्मावर, पारमितांवर विश्वास ठेवून, बुद्धाच्या वचनावर श्रद्धा ठेवून सदैव कोणतं कर्म करावं, पुण्यकर्म, कुशल कर्म करत राहावं, जेणेकरून आपल्या वाट्याला जास्तीत जास्त सुख शांती येईल. आणि गर्भवती मातेने, पित्याने सुद्धा बाळ जर सुज्ञान पाहिजे, गुणवान पाहिजे, सुसंस्कारी पाहिजे, तर आपण सुद्धा त्या बाळासाठी सत्कर्मच केले पाहिजे. हे पहा, आज गर्भमंगल विधी आहे ताईचा, रोशनी ताईचा. काल पल्लवी ताईचा गर्भमंगल विधी होता दिग्रस यवतमाळमध्ये. परवा पूजा ताईचा, त्रिभुवन पूजा ताई, त्रिभुवन लासूर स्टेशन औरंगाबादला 3 दिवस कंटिन्यू झाले गर्भमंगल संस्कार आहे बघा. अल्लामध्ये तिन्ही बाळाच्या आईला, परिवाराला खूप खूप आशीर्वाद, मंगलमैत्री दिली. आणि हे आता गर्भमंगलाचं लोकांना समजत आहे आणि लोक करत आहे. तर त्यामुळे ज्यांच्यामुळे कळत आहे लोकांना, त्या सगळ्याच गर्भिणी माता ज्या आहेत, भगिनी आहेत, त्या खूप पुण्यवान आहेत. ते परिवार खूप पुण्यवान आहेत. आमच्या उपरवट आई खूप पुण्यवान आहे. बाबा, राणी आई, राणी बाबा खूप पुण्यवान आहेत की पुन्हा पुन्हा भंतेजींना बोलवत आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये खर्च वगैरे सगळं करून दानपुण्य आणि तेवढ्याच श्रद्धेनं बोलवणं, ह्याला म्हणजे श्रद्धाभाव म्हणतात, याला पुण्य म्हणतात. आणि म्हणून तुम्हीसुद्धा पुण्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलात. आमच्या अंकुबाई, बंटी, ते प्रतीक आणि सगळेच लोक बाहेरून आले. आमच्या मोनालीताई खोब्रागडे आणि तुम्ही खोब्रागडे, त्यानंतर आमचे वासनिकताई पण आल्या. भरपूर कुठून आल्या. तर तुम्ही तर दूरवरून तुम्ही आलात, संपूर्ण परिवार आहे. तर हा छोटासा उपदेश तुमच्यासाठी मी सांगितला. निश्चितपणे हा उपदेश तुमच्या कामी पडेल. या घटनेतून, या छोट्याशा उपदेशातून तुम्ही सीख घेतली पाहिजे की बुद्धाचं वचन आहे कर्मसिद्धांताच्या संदर्भामध्ये. तर जेवढं जीवन आपल्याला मिळालं आहे, तर बाकीच्या गोष्टी तर आहेतच महत्त्वाच्या, पण सर्वात महत्त्वाचं काय आहे, आपले कर्म कसे करतो त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. इवन आपल्या जीवनातील प्रसन्नता. मी नेहमी सांगतो की जे लोक नेहमी प्रसन्न राहतात बघा, काही लोक प्रसन्न आहे आणि काही लोक नाराज आहे, त्यालासुद्धा मनाचा, कर्माचा परिणाम कारणीभूत आहे. इकडं निर्मळता जर असेल तर इकडं प्रसन्नता आहे, इकडं निर्मळता असेल आणि इकडं अशी गाठ मारू ठेवली तर इकडं कायची प्रसन्नता येईल. नेहमी सांगतो का, गोळ्या मार्केटमध्ये थोडी भेटता अशा इकडं प्रसन्न. आता हे काय लावता तुम्ही, आता याला तोंडाला बिंडाला ते तेवढ्यापुरतं दिसते बाबा, पण ते लावू नये बी का असं एकदम भारी चेहरा आणि कोणाचा काहीच न लावता असा फ्रेश चेहरा. आता सगळ्या बहिणी आहेत, सगळ्या आई आहेत, तर ना असं प्रवचन करताना पाहत होतं. लय काय लावलंय तरी म्हणजे काहींचा काय करतात माहीत नाही बाबा. लय काय लावलंय तरी टेन्शनमध्ये असे हो, आणि काही काहीच लावलं नाही तर फ्रेश एकदम मूडमध्ये, प्रसन्नच एकदम. तर भगवान म्हणाले की मेकअप जो आहे, जसं आपण शरीराची आंघोळ घालतो, वेगवेगळ्या साबणी, शॅम्पू काय लावतो का नाही, शरीराची स्वच्छता करतो ना, ऐका ना, शरीर स्वच्छ ठेवलंच पाहिजे बिलकुल. पण जसं शरीर स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतो का नाही, त्याच्यापेक्षा काळजी कशाची घ्यायला पाहिजे, आपलं मन स्वच्छ करण्यासाठीची काळजी. फक्त फरक एवढाच आहे
की बाजारात त्याची साबण बिबन कुठे भेटते. पण आपल्या भगवंतांनी मात्र भारी भारीच्या साबणे, पंचशिलेची साबण, अष्टशिलेची साबण, अष्टांग मार्गाची साबण, नाही का, 10 पारमितेची साबण, दान पुण्याची साबण, सील पालनाची साबण, ध्यानाची साबण, मंगलमैत्रीची साबण सांगितली. शॅम्पू, साबण, आणि त्याच्या एवढं किमती काय आहे का काही? म्हणून या साबणी वापरा. ह्याचे नावं सांगितले तुम्हाला. आणि खुश राहा, प्रसन्न राहा. निश्चितपणे आमच्या भगिनी, आमची रोशनीताई आहे, प्रशांत आहेत, या साबणांचा ते वापर करतात, शॅम्पूचा ते वापर करतात. आणि नक्कीच त्यांच्या पोटी परिवारात, कुटुंबात एक गुणवान, सुसंस्कारी, मातापित्यांची सेवा करणारे, समाजाची सेवा करणारे, बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रात असलेले बाळ जन्मास येणार आहे. भिक्खू संघाचा तसा आशीर्वाद आणि मंगलमैत्री आहे. तेव्हा आजच्या या धम्मदेसनेला या शब्दांद्वारे मी पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.